पंकजा मुंडेंसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी। यापुढे मी माझ्या घरासाठी यापुढे लोकसभेसाठी कधी मत मागणार नाही असं मुंडे म्हणालेले आहेत। प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभा करेन असं देखील पंकजा मुंडे म्हणालेले आहेत। पंकजा मुंडे नेमकं काय म्हणालेत आपण नीट ऐकूयात। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता। मी नाही मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले, पण आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची। ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिकवरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका। आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे आता आपल्या सोबत आहेत। विष्णू, पंकजा मुंडे सरळ म्हणाले आहेत की प्रीतम मुंडेंना आपण नाशिकमधून उभं करू, नेमका याचा अर्थ काय घ्यायचा? खर तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं मनोमिलन अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। झाल्यानंतर जिल्ह्यामधली ही पहिलीच प्रचार सभा होती आणि या सभेमध्ये दोघा बहीण भावाने अगदी फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। मात्र या फटकेबाजीमध्ये पंकजा मुंडे यांनी आपण खासदारकीची उमेदवारी जरी मिळाली असली तरी प्रीतम मुंडे यांना पदापासून दूर करणार नसल्याचं अनेक वेळा सांगितलं होतं। त्यानंतर आज देखील त्यांनी स्पष्ट केलं की बीड मधून जरी त्यांना उमेदवारी मिळाली नसली यावेळी तरी नाशिक मधून मात्र आपण उभा करू अशा पद्धतीचे संकेत देखील दिलेले आहेत। त्यामुळे पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना राजकारणाच्या बाहेर न ठेवण्याचा निर्णयच घेतलाय अशी चर्चा देखील बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। रेश्मा, निश्चित विष्णू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। हेमंत गोडसे शिंदे सेनेचे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे। त्यांनी परस्पर प्रचाराला देखील सुरुवात केली। दुसरीकडे छगन भुजबळांना उभं केलं जाईल असं बोललं जात होतं। समीर भुजबळांच्या पत्नीला संधी दिली जाईल अशी चर्चा होती, मात्र कुठलाही तोडगा निघालेला नसताना आता पंकजा मुंडेंनी केलेल्या या विधानामुळे नव्या चर्चांना स्वाभाविकपणे उधाण आले। पंकजा मुंडे काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा ऐकूया। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता। मी नाही मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले, पण आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची। ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिकवरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका।